गुड इव्हिनिंग, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि आज वोक ॲस्पिरंट या चॅनलला स्टार्ट करून 1 महिना कंप्लीट झालेला आहे. लास्ट 23 जूनला मी हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता. म्हणजे स्टार्ट तर आधीच क्रिएट करून ठेवलेला होता, परंतु पहिल्यांदा 23 जूनला मी या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू, कारण माझ्या सगळ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. तर आजचा आपण आपल्या वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती ज्या वेगवेगळ्या गव्हर्मेंट स्कॉलरशिप असेल किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असेल याबद्दल माहिती मी सांगत असते. तर आजची जी स्कॉलरशिप आहे, या मागच्या ज्या स्कॉलरशिप झाल्या त्या बऱ्यापैकी प्रायव्हेट स्कॉलरशिप होत्या. आणि स्टुडंटला एक भीती पण असते मनात की प्रायव्हेट स्कॉलरशिप येईल की नाही, आणि ती म्हणजे असणं साहजिकच आहे. प्रत्येकाला असते की प्रायव्हेट स्कॉलरशिप, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट स्कॉलरशिपला अप्लाय करतात तेव्हा गरजेचं नाही आहे की ती स्कॉलरशिप तुम्हाला भेटेलच. परंतु आजची जी स्कॉलरशिप आहे ती नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ही जी आहे पूर्णपणे ऑथेंटिक, म्हणजे तुम्ही जर अप्लाय केलं तर तुम्हाला ही स्कॉलरशिप भेटेलच. जर तुम्ही क्रायटेरिया कंप्लीट करत असतील त्या स्कॉलरशिपचे, तर तुम्हाला नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम किंवा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे ज्याचे ऑनलाईन फॉर्म जे ते स्टार्ट झालेले आहे. ऑनलाईन फॉर्म नाही स्टार्ट झाले, OTR रजिस्ट्रेशन त्याचं स्टार्ट झालेलं आहे. तर ही स्कॉलरशिप तुम्हाला भेटतेच. आणि दरवर्षी खूप सारे मुलं या स्कॉलरशिपची वेट करत असतात की कधी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या स्टार्ट होतील. कारण बेनिफिट तुम्हाला अदर स्कॉलरशिपच्या किंवा अदर गव्हर्मेंटच्या स्कॉलरशिपच्या तुलनेत या स्कॉलरशिपमध्ये जास्त मिळतात. तर जे लोक या स्कॉलरशिपचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत असतील तर त्यांनी सगळ्यांनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. तर आता आपण नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलला जाऊया. तिथून मी तुम्हाला काही माहिती सांगते. त्यानंतर तुम्हाला तुमचं OTR रजिस्ट्रेशन करायचं आहे. OTR रजिस्ट्रेशनमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर प्लीज मला कमेंट करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा, तर मी तुम्हाला त्याबद्दलही गाईड करेन. तर आता तुम्हाला गुगलला NSP पोर्टल टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्यासमोर जी NSPची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल. ही जी आहे ती NSPची वेबसाईट आहे, ही ओपन होईल. जेव्हा तुम्ही NSPच्या वेबसाईटला जाल तेव्हा तुमच्यासमोर असा पोर्टल जे येते NSPचं पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये स्टुडंट, इन्स्टिट्यूट, ऑफिसर्स आणि पब्लिक जे डोमेन आहेत ते ओपन होतील. त्यानंतर इथं अनाऊन्समेंटमध्ये तुम्हाला वेगवेगळं, म्हणजे तुम्हाला OTR करायचं आहे, कसं करायचं आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर OTR म्हणजे काय असतो हे इथे स्कॉलरशिपच्या तिथे त्यांनी सांगितले की OTR हा जो एक युनिक 14 डिजिटचा नंबर असतो. म्हणजे जसं तुमचं आधार कार्ड असतं तसं एक युनिक काहीतरी नंबर असतो. हा जो नंबर आहे तो तुमचा आधार कार्डच्या मदतीने जनरेट केलेला असतो. तुम्ही जी तुमची इन्फॉर्मेशन द्याल त्याच्या थ्रू हे जे ते जनरेट केलेलं असतं. त्यानंतर OTR जो आहे तो रिक्वायर्ड आहे. यासाठी तुम्ही जर OTR रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही 2024-25मध्ये नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम किंवा पोर्टल जे त्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. तर ज्यांना अप्लाय करायचं आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल इथे, तर त्यांनी लवकरात लवकर आपलं OTR रजिस्ट्रेशन म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड वगैरे टाकून तुमचं OTR रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करा. त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे हे 3-4 लाईन दिसतील. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे स्टुडंट्सचा जो इंटरफेस आहे तो ओपन होतो. यामध्ये तुम्ही फर्स्टच त्यांनी तुमचं OTR रजिस्ट्रेशन इथं क्लिक केल्यानंतर तुमचा एक फॉर्म ओपन होईल. आणि तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तुमचं OTR रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होईल. जसं मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला कसं हे होईल. इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे. तुम्ही ऑलरेडी युजर नाही आहे, रजिस्ट्रेशन युअर सेल्फ करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं. त्यानंतर इथून मागे आल्यानंतर इथेच ह्या 3 लाईनवरती तुम्ही अप्लाय फॉर स्कॉलरशिप, OTR झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर स्कॉलरशिप करता येईल. त्याआधी तुम्हाला अप्लाय फॉर स्कॉलरशिप करता येणार नाही आहे. त्यानंतर जे
ते आता म्हणजे आपल्या कामाचं काय की तर स्कीम्स ऑन NSP, म्हणजे इथं ही काही एक स्कॉलरशिप नाही आहे की नॅशनल स्कॉलरशिप, ही एक स्कॉलरशिप नाही आहे. इथे वेगवेगळ्या स्कीम असतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या स्कीम असतात, त्यामुळे आणि हे म्हणजे वेगवेगळे मंत्रालय जे त्यांच्या स्कीम असतात आणि त्या मंत्रालया थ्रू तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असतात. तर इथे हे पूर्ण गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप आहे. तर इथं एकदा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला स्कॉलरशिप येतेच, कारण प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला म्हणजे तुमचं आधारचं स्टेटस, तुमचं म्हणजे तुमचे प्रिव्हियस फॉर्म सगळं तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधून जे येते चेक करता येतं. आता यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या स्कीम ऑन NSP इथे क्लिक करतात तेव्हा तुमच्याकडे असे वेगवेगळे हे ओपन होतात की तुम्हाला कुठली सेंट्रल स्पॉन्सर स्कीम हवी आहे की स्टेट स्पॉन्सर स्कीम हवी आहे. आता तुम्ही इथे जर स्टेट केलं तर आपल्या इथे सगळे स्टेट्स इन्क्लूड नाही आहे. तसं यात जे ते महाराष्ट्र स्टेटसाठी स्कीम नाही आहे, तरी पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. इथे जे तुम्हाला स्टेट दिसतील जसं अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, इथे जर तुम्ही मणिपूर, मेघालय आलात तर इथं बघाल तुम्ही M वरनं स्टार्ट होणारं महाराष्ट्र, तर महाराष्ट्र स्टेट या लिस्टमध्ये नाही आहे. स्कीम ऑन NSP पण दिलेलं आहे. इथं जर तुम्ही इथं खाली वेगवेगळे डिपार्टमेंट दिले. इथं गेल्याच्या नंतर आता डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट अँड पर्सन डिसेबिलिटी, तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या लाईव्ह स्कॉलरशिप आहे सध्या सुरू आहे, म्हणजे ज्या सुरू होणार आहे, स्कॉलरशिप फॉर टॉप क्लास एज्युकेशन फॉर स्टुडंट विथ डिसेबिलिटी, त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर स्टुडंट विथ डिसेबिलिटी, त्यानंतर अशा 2-3 स्कॉलरशिप दिसतील. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. आता डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनची देखील सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी ही 31/10/2024 ह्या ज्या सगळ्या स्कॉलरशिप आहे त्या लाईव्ह असणार आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या देखील स्कीम आहे इथे. त्यानंतर मायनॉरिटीजसाठीची जी स्कीम आहे ती ओपन नाही झालेली. हे जे रेड कलरमध्ये येतं आहे ह्या स्कीम ज्या आहेत त्या ओपन नाही आहे. तुम्हाला ज्या ह्या लाईट ब्ल्यू कलरमध्ये स्कीम दिसत आहेत ह्या स्कीम ज्या आहेत त्या 2024साठी सुरू असणार आहे. अजून OTR रजिस्ट्रेशन सुरू आहे. NSPचे जे ऑनलाईन अर्ज आहे ते आणखी सुरू झालेले नाही आहे, पण शक्यतो जुलै एंडिंग किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगला ते फॉर्म सुरू होण्याची शक्यता आहे. तर त्याआधी तुम्ही सगळ्यांनी कुणाला या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तुमचं OTR रजिस्ट्रेशन जे ते करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची स्कीम आहे. त्याच्यानंतर होम अफेअर्सच्या 2 स्कीम आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. आता इथं खूप साऱ्या स्कीम आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर आणि तुम्हाला आता PMSSV जी आहे ती देखील स्कीम आहे. PMSSV देखील स्कीम 31/10/2024 याचं हे. पण जर तुम्हाला कुठल्या स्कीमचं स्पेसिफिकेशन हवं असेल तर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर इथे स्पेसिफिकेशन म्हणून एक हे FAQमध्ये नाही, स्पेसिफिकेशनमध्ये तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची स्पेसिफिकेशन म्हणजे समजा मी इथे स्पेसिफिकेशनवरती क्लिक करते तर मला PDF जी आहे ती डाउनलोड होईल आणि तुम्हाला त्यात सगळ्या जे स्कीमचे स्पेसिफिकेशन आहे ते भेटतील. तर जर तुम्हाला आधी तुम्ही OTR रजिस्ट्रेशन करा. OTR रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा किंवा टेलिग्रामला मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा. जास्तीत जास्त लोकांनी इथे OTR करा. आणि तुम्हाला जर हवं असेल तर यात खूप सारे स्कीम आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करा. मी यात म्हणजे NSP पोर्टलवरती ज्या आपण स्कॉलरशिप आहे त्या आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला सोपी होईल ती गोष्ट. जर मी व्हिडिओ बनवून टाकला तर तुमच्यासाठी देखील सोपी होईल ती गोष्ट. जास्तीत जास्त लोकांनी OTR रजिस्ट्रेशन करा आणि कमेंट करा जर कुणाला काही अडचण येत असेल तर. त्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर NSPचं जे एक स्कीम आहे ती घेऊन मी व्हिडिओ देखील ट्राय करेल. तर कुणाला काही अडचण येत असेल तर नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी OTR रजिस्ट्रेशन करा लवकरात लवकर, कारण या स्कीमचे जे ते बेनिफिट्स पण जास्त असतात. म्हणजे जे स्टुडंट आहे त्यांना
2-2 लाखपर्यंत स्कॉलरशिप रिसीव्ह होते एका वर्षात. परंतु याचं एक हे पण आहे की तुम्ही जर ह्या स्कॉलरशिपला अप्लाय केला आणि तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला दुसऱ्या सेंटरच्या किंवा स्टेटच्या दुसऱ्या स्कॉलरशिप घेता येत नाही. परंतु म्हणजे असं असतं की स्टेटच्या ज्या तुम्ही स्कॉलरशिप घेतात त्या कमी असतात, परंतु जेव्हा तुम्ही NSPच्या स्कॉलरशिप घेतात त्या खूप जास्त असतात. त्यामुळे तिकडे सिलेक्ट झालेले लोक जनरली दुसऱ्या कुठल्या स्कॉलरशिप घेतही नाही. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि थँक्यू.